सर्वांना जय जिजाऊ, जय सावित्री, जय अहिल्या, जय रमाई, जय भारत. बंधू आणि भगिनींनो, आपण मला आपल्या ह्या जागृती न्यूजच्या माध्यमातून अनेकदा संवाद साधताना आपल्याशी पाहिलेलंच आहे. पण ह्या वेळेस एक अ, वैचारिक असं एक सत्र घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत आहोत. ह्या सत्रामध्ये विविध विषयांवरती आपल्यासमोर मी मत व्यक्त करणार आहे. इतर वेळेस ज्यावेळेस मी जागृतीच्या माध्यमातून माझं मत व्यक्त करत असते, त्याविषयी बोलत असते, तर आपण भरभरून प्रतिसाद आम्हाला देत असता. तर ह्या वेळेला देखील आपल्याकडनं हीच अपेक्षा आहे, की आपण हे सत्र दर गुरुवारी जे आपल्यासमोर येणार आहे, त्यावेळेस ते आपण पाहावं, त्यावरती आपली प्रतिक्रिया, आपलं मत हे नक्की आपण नोंदवावं. काही विषय आपल्याकडनं असतील, की त्याविषयी आम्ही बोललं पाहिजे अशी आपली अपेक्षा असेल, इच्छा असेल, तर तसंही आपण आम्हाला कमेंटमध्ये करून सांगावं. आमच्याकडनं काही राहत असेल, काही सांगण्याचं त्याच्यामध्ये अधिक काही असेल, तर तशीही आपण मत व्यक्त केले तरी चालेल. आणि पुन्हा एकदा मी विनंती करते, की जागृतीच्या माध्यमातून प्रबोधनात्मक हे जे कार्यक्रम आणि कामं होत असतात, तर त्यालासुद्धा आपण असाच उदंड प्रतिसाद देत राहावा, ही अपेक्षा आहे. आजचा जो आपण विषय ह्या सत्रामध्ये आपण घेत आहोत, तर हा महिला, स्त्रिया यांच्याविषयी घेत आहोत आपण. थोडीशी पार्श्वभूमी जी आहे याची आपण थोडीशी ती त्याच्यामध्ये जाऊन ती समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. निसर्गाने जे भेद निर्माण केले आहेत मानवामध्ये, हे आपण म्हणतो की 2 भेद आहेत, एक स्त्री आणि पुरुष. पण माझ्या याच्यामध्ये आणखीन एक भेद आपण खरं तर त्याच्यामध्ये पाहिला पाहिजे आणि तो म्हणजे स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी. पण आपण तो कधीच आपण समजून घेत नाही आणि तो बोलण्यातही आपल्या कधी तो आपण त्याचा उल्लेख करत नाही. इथे स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी हा भेद जो आपण म्हणतोय, की निसर्गाने निर्माण केला, तर हा भेद नसून ही आपली ओळख आहे, हे आपण आधी समजून घेणं गरजेचं आहे. भेद हा मानवाने निर्माण केलाय आणि हा भेद स्त्री-पुरुष हा इतक्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर हा पुढे जाऊन जात, पात, वंश, भेद हे सगळे जे आहेत त्याच्या पुढेही जाऊन आणखीन जे काही आपण अ, ब त्याच्यामध्ये वाढवून ठेवलेलं आहे, हे सगळे आज मानवजातीला घातक झालेले आहेत. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण याच्यापुढे जर भेद जे मानवाने स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी याच्यामध्ये केले आहेत, हे जर आपण बघण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये स्त्री ही कोमल, ही अबला, ती परावलंबी, अ, ती मूल जन्माला घालण्याचं एक साधन किंवा दासी, ह्या सगळ्यामध्ये तिचं असं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्याहूनही तिचं जर एका शब्दात जर तिचं वर्णन जर सांगायचं म्हटलं, तर हे शूद्रातिशूद्र म्हणून तिचं वर्णन केलेलं आहे. आपण पुरुषाचं जर बघितलं, तर पुरुष याचं वर्णन हे स्त्रीच्या एकदम विरुद्ध आहे. म्हणजे जशी ती कोमल असते, तसा हा शक्तिवान असतो. तो मालक असतो. तो कुटुंबाचा प्रमुख असतो. म्हणजे कुठेतरी एक पॉझिटिव्ह सगळं पुरुषाकडे आणि जेवढं आपल्याला निगेटिव्ह देता येईल, हे सगळं एका स्त्रीकडे, हे असे दृष्टिकोन निर्माण केलेले आहेत. आणि तृतीयपंथी आपण म्हणाल तर त्यांना तर प्रवाहाच्या बाहेरच समाजाच्या टाकलेलं आहे. म्हणजे त्यांच्या बाबतीत तर काही चर्चाच नाही. आज आपण इथं स्त्रियांविषयी, महिलांविषयी जेव्हा आपण बोलायचं म्हणतो, तर महिला ह्या समाजाचा, ह्या जगाचा मला असं वाटतं की 50% लोकसंख्या त्यांची आहे. म्हणजे हा जवळ निम्मा जी जागतिक जी लोकसंख्या आहे त्याचा तो भाग आहे. म्हणजे अर्धा आपण जो भाग म्हणतो हा स्त्रियांचा असून त्यांना कुठल्या पद्धतीने वागवणूक आणि त्यांची कशा पद्धतीने अवहेलना केली जाते, हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण 21व्या शतकात आहोत. आपण तांत्रिकदृष्ट्या आपण फार पुढारलेले आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा बोलतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण ह्या खरंच पुढे आपण गेलो आहोत का? मला असं वाटतं, की आपण पुन्हा एकदा कुठेतरी हजारो वर्ष आपण मागे चाललो आहोत की काय? पण हजारो वर्ष मागे जायचं म्हटलं आपण, तर आपण राज्यकर्त्या ह्या आपल्या स्त्रिया होत्या. भारताची जी संस्कृती आहे, सिंधू संस्कृती, याच्या ज्या काही राज्यकर्त्या होत्या, ह्या महिला होत्या. मग तिथे तरी आपण चाललोय का? तर नाही. आपण ह्या दोन्हीच्या कुठेतरी मध्येच आपण अडकून बसलोय आणि ती परिस्थिती आणखीन आपण बिकट करत चाललोय, हे आपल्या लक्षात येत नाहीये. आपण म्हणतो, की पुन्हा स्त्रियांचं राज्य यावं का? त्याच्यावरतीही मतभेद अनेक निर्माण होतात. कुणी म्हणतात समानता हवी आहे. बरं, समानता कुणाला हवी आहे? समानता स्त्रीला हवी आहे, की समानता पुरुषाला हवी आहे? हे सुद्धा आपल्याला माहीत नाहीये. स्त्री ज्या वेळेला ती तिचं कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते, हे इतरांसाठी ती सिद्ध करत नसते, तर हे तिला स्वतःचं तिचं कर्तृत्व असतं, जे तिला बाहेर ते आणायचं असतं.
आणि हे करत असताना ती कुठेही पुरुषाची बरोबरी करण्यासाठी हे करत नसते. आपण म्हणतो की स्त्री शिकली म्हणजे ती फारच अतिशहाणी होते. आपल्याकडे एक म्हण आहे, शिकली जास्त शिकली म्हणजे हुकली. पण खरं तर त्याचा आपण चांगल्या जर अर्थाने आपण जर तो घेतला, तर याच्यामध्ये चांगलं समाजामध्ये आपण घडवू शकत नाही का? आज स्त्रिया समाजकारणात आहेत, राजकारणात आहेत, अर्थकारणात आहेत, शिक्षण क्षेत्रात आहेत. कुटुंबाचं तर पालन-पोषण, जडणघडण हे स्त्रीच करते. पण आज स्त्री ही फक्त कुटुंबापुरती कुठेतरी उरली आहे का? म्हणजे चूल आणि मूल हे एवढंच तिचं फक्त प्रारब्ध किंवा तिचं आयुष्य आहे का? तर निश्चितच नाही. समाज जर आपल्याला सुधारायचा असेल, तर त्याच्यामध्ये स्त्रीचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या महामानवांनी सांगितलेलं आहे, की महात्मा फुले म्हणतात, की एक स्त्री शिकली, की तिचं संपूर्ण कुटुंब शिकतं आणि जेव्हा ते कुटुंब शिकतं, समृद्ध होतं, तेव्हा आपला समाज सुधारत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्त्रियांसाठी जे काही कार्य करून ठेवलेलं आहे, न्यायव्यवस्था जी स्त्रियांसाठी उभी केलेली आहे, तर हे सुद्धा एक फार मोठं पुढच्या आपल्या येणाऱ्या समाजाला आपल्याला समृद्ध करण्यासाठीचे हे आपल्याला मार्ग आपल्याला दिलेले आहेत. पण आपण काय करतो? मी नेहमी सांगत असते, की हे महामानव जे आहेत, हे आपण डोक्यावर घेतो, पण आपण डोक्यात कधी घेत नाही. ह्या सर्वांनी जे कार्य केलेलं आहे, हे कार्य आपल्याला एक चांगला मानवतावादी समाज देण्यासाठी केलेले. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भेदाभेद नसावा, असा समाज त्यांनी आपल्याला दिलेला आहे. पण आपण काय करतो, की अनावश्यक रूढी परंपरानुसार ज्या वळणावरती आपल्याला आणून सोडलेलं आहे, आपण त्या वळणावरतीच गोल-गोल घिरट्या घेत बसतो. तर हे घिरट्या घेणं आपण कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे. आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला स्त्रियांना न्याय द्यायचा आहे किंवा स्त्रियांना अधिकार हक्क द्यायचेत, हा विषय आपण काहीतरी कुणाला तरी देतोय याच्याही पलीकडे आहे. स्त्रियांनाही माझं एक महिलांना यांना सर्वांना सांगणं आहे, की स्वातंत्र्य जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तो स्वातंत्र्य हा व्याभिचार नसावा. आणि हा फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी पाळायचा सुद्धा नियम आहे. आपल्याला आपल्याकडे अ, लग्न झाल्यानंतर सुद्धा आपण म्हणतो, की पुरुष जे आहेत, कशा पद्धतीने त्यांची वागणूक असते किंवा स्त्रीला हे आपण फक्त आपली बायको म्हणून किंवा आपल्या मुलांची आई म्हणून आपण इतक्यापुरतं आपण फक्त तिला समजून घेत असतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा तिचं आयुष्य आहे. आपण हे पुरुषांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. स्त्रीनी स्वतः जागृत होणं गरजेचं आहे. आपण स्त्रियांच्या बद्दल काम करताना किंवा स्त्रियांच्याबद्दल बोलताना आपण म्हणतो ती अबला आहे किंवा स्त्री सशक्तीकरणाची आवश्यकता आहे. पण मला असं वाटतं, की स्त्री मुळातच सशक्त आहे. स्त्रीच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणं गरजेचं आहे, हे निश्चितच आहे. पण ती कुठेतरी अबला आहे म्हणून तिच्यासाठी काम करायचं आहे अशातला तो भाग नाहीये. तिला दडपल्या जातंय, तिला दाबल्या जातंय, हे वास्तव आपण समजून घेऊन त्यातनं ती बाहेर कशी येईल याच्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे. आज सर्वात मोठा स्त्रियांच्या बाबतीतला जो नुकसान स्त्रियांचं होतंय, हे मला असं वाटतं, की राजकारणाच्या माध्यमातून होतंय. स्त्री ही राजकारणात आहे, की स्त्रीचं राजकारण होतं, हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. हा इतका महत्त्वाचा आणि गंभीर विषय झालेला आहे. आपण सोशल मीडियावरती बघा किंवा आपण डायरेक्ट आपण टीव्ही, चॅनल, बातम्या आपण कुठेही आज बघितलं, तर एखाद्या राजकारण्याचे संबंध एखाद्या मुलीशी किंवा एका स्त्रीशी जोडलेले असतात. त्याच्यातनं काहीतरी घटना समोर येतात, काहीतरी त्याच्यावरनं मोठा कल्लोळ त्याच्यावरती उठतो. असे अनेक प्रकरण आपण बघतोय आणि आजसुद्धा आपल्या महाराष्ट्रात देखील आणि भारतातच हे सगळीकडे असे प्रकरणं चालू आहेत. याच्यातनं पुढे काय होतं तर त्याविषयीचं राजकारण होतं. मग अमुक एखाद्या विरोधी पक्षातली एखादी स्त्री नेतृत्व असेल ते त्याच्यावरती बोलतं. मग न्याय मिळवून त्या स्त्रीला महिलेला देण्यासाठी किंवा एखादा जो पुरुष राजकारणी असेल त्याला न्याय मिळण्यासाठी आपल्या ह्या महिला भगिनी सगळ्या धडपडत असतात, धावत असतात, बाईट्स अनेक ठिकाणी देत असतात. पण मला असं वाटतं, की जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं स्वातंत्र्य मिळालंय, मी उद्देशून हे राजकारणात, समाजकारणात आघाडीवर असणाऱ्या महिलांसाठी मी हे बोलतीये. आपल्याला जर बोलण्याचा अधिकार आहे, आपल्याला जर आपल्याकडे एक ताकद आहे, तर ती ताकद आपण एखाद्या विशिष्ट पक्षात आहोत, म्हणून फक्त त्या पक्षातल्या नेत्यांना वाचवण्यासाठी ती वापरण्यापेक्षा सर्वांगीण सर्व ज्या स्त्रिया आणि महिला आहेत, यांना न्याय आणि त्यांचे अधिकार, हक्क मिळवून देण्यासाठी का वापरू शकत नाही? मला असं वाटत नाही, की कुठल्या पक्षाने असं बंधन त्यांना ठेवलं असेल, की तुम्ही अमुक पक्षात आहात म्हणून फक्त तेवढ्याच पुरत्या स्त्रियांचं तुम्ही त्यांच्यासाठीच कार्य करायचं आणि इतर स्त्रियांचं घेणं नाहीये, असं नसतं. जेव्हा आपण समाज म्हणून आपण म्हणतो, आज स्त्रियांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, की समाजाच्या 50% हा स्त्रियांचा वाटा आहे. आपल्याला आपल्याला आरक्षणं आहेत,
पण आजही आपण ज्या पद्धतीने समाजकारणात, राजकारणात महिलांचा सहभाग अपेक्षित आपण ठेवतो, तसा तो अपेक्षित नाही. आपण म्हणतो की महिलांना अमुक एवढ्या जागा दिलेल्या आहेत, अ, लोकसभेत आहेत, राज्यसभेत महिला आहेत. पण त्या महिलांचा आवाज कुठे? एखादी महिला असते की जी बोलणारी असते, पण नुसतं बोलून होत नाही, तर ते कृतीमध्ये येणं सुद्धा गरजेचं आहे. आज इतके अन्याय, अत्याचार सगळ्याच समाजामध्ये, सगळ्याच स्तरांमध्ये मुलींवरती आणि महिलांवरती होत आहेत. मग न्याय देण्यासाठी आपल्या ह्या प्रतिनिधी का आणि कुठे कमी पडतात? एकत्र येऊन सगळ्या बाबींमध्ये, सगळ्यामध्ये आपण जर कार्य करू शकतो, समावेश एकमेकांचा करून घेणं, ह्यासाठी आपण कुठे मागे पडतोय का? म्हणजे राजकारणामध्ये खरं तर ही तरतूद आपल्या संविधानाने करून दिलेली आहे, की महिलांना त्यांचे न्याय, अधिकार आणि हक्क हा राजकारण हे एक त्यांच्यासाठी एक विचार मंच आहे, की जिथे येऊन त्या पुढे आलेल्या स्त्रिया ह्या आपल्या इतर महिला भगिनींसाठी एक असा अ, मंच निर्माण करतील, एक असा समाज निर्माण करतील, की ज्याच्यातनं समाज संपूर्ण जो आहे, हा त्याच्यामध्ये एकत्र होऊन ह्या समाजाची कुठेतरी एक परिवर्तन कुठेतरी याच्यामध्ये दिसून येईल. पण असं होताना आपल्याला दिसत नाही. बरं ही जबाबदारी फक्त ठराविक ह्या महिलांचीच आहे का? किंवा ठराविक फक्त लोकांचीच आहे का? तर निश्चितच नाही. ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, प्रत्येक स्त्रीची, प्रत्येक पुरुषाची आहे. आणि ह्या समाजामध्ये आपल्याला जर स्त्रियांचं एक स्थान आपल्याला निर्माण करायचं असेल, तर सर्वात प्रथम स्त्रियांनीच पुढे पाऊल घेणं गरजेचं आहे. आपण मी स्वतःचे अनुभव याच्यामध्ये खरं सांगायची इच्छा आहे मला खूप. मी दिसताना लोकांना दिसते, मी समाजकारणात आहे, राजकारणात आहेत, अनेक आघाड्यांवरती मी पुढे असते. पण जो अनुभव एक स्त्री म्हणून किंवा एक महिला म्हणून येतो, हा अत्यंत वाईट आणि खालच्या दर्जाचा असतो. मी अनेक संघटनांबरोबर काम केलेलं आहे, समाजातील बऱ्याच घटकांबरोबर काम केलेलं आहे. लोक घोषणा देताना, बोलताना, मत व्यक्त करताना फार मोठ्यापणाने जिजाऊ सावित्री, अहिल्या, रमाबाई यांची नावं घेतात आणि फार आदर्श त्यांच्या बाबतीत सांगतात आणि व्यक्त करतात. पण मूळ जेव्हा आपण आपल्या स्वभावावरती येतो, तेव्हा एखाद्या स्त्रीचा सन्मान करणं देखील त्यांना जमत नाही. मग हे आपण बदललं पाहिजे. आपण जेव्हा म्हणतो आपण पुरोगामी आहोत, आपण परिवर्तनवादी आहोत, तर परिवर्तन हा आपल्यापासून सुरुवात झालं पाहिजे. निश्चितच सगळ्याच गोष्टी बदल होणं किंवा त्याच्यामध्ये ते बदल घडणं अपेक्षित आहे की नाही हे मी सांगू शकत नाही. कारण पहिला हा जो आहे हा भार हा माझ्यावरती एक स्त्री म्हणून किंवा मी बोलतीये म्हणून याच्यावरती निश्चितच येणार आहे. कारण एक बघण्याचा दृष्टिकोन असतो. आपण एक मानसिकता निर्माण केलेली असते. स्त्री असावी तर ती कशी असावी? उद्या ही तुमच्यासमोर आज भारतीय पोशाखात असणारी ही प्राची उदाने जर एखाद्या पाश्चात्य देशाच्या वेशामध्ये आली तर तुम्ही पहिल्या 4 शिव्या मला घालताल. पण हा कुठेतरी आपण आपला दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. अर्थातच वेशभूषा बदलून माणसामध्ये परिवर्तन होतं असंच नाहीये. पण आपण हे बदल कुठेतरी स्वीकारले पाहिजेत. आपण बदल आपल्या विचारांमध्ये केले पाहिजेत. आपल्या दृष्टिकोनामध्ये आपण बदल करणं अपेक्षित आहे. आज राजकारणामध्ये जी स्त्रीची अवहेलना होतीये, ज्या पद्धतीने स्त्रियांना संबोधलं जातं आणि हे अगदी खाली लोकल पातळीपासून अगदी पार आपण केंद्राच्या जर आपण पातळीवरती पाहिलं तर सगळीकडे हेच होतंय. म्हणजे एखादी स्त्री बोलली किंवा ती न्याय हक्कासाठी ती जर लढत असेल, तर ती कुठेतरी चुकीची ठरवल्या जाते आणि तिच्या चारित्र्यावरती ठपका ठेवला जातो. हे इतकं भयानक खरं तर आहे. कारण स्त्री आणि चारित्र्य हे इतकं जोडलेलं आहे, की पण याच्यामध्ये सुद्धा आहे ना स्त्रीचं चारित्र्य, तिचा जो सन्मान असतो, हा तिच्याशी जोडलेला नसतो. हा तिच्या कुटुंबाशी, तिच्या समाजाशी किंवा ज्या जाती धर्मामध्ये ती आहे त्याच्याशी जोडला जातो. आणि तिचं वेगळं अस्तित्व असं काहीच तिला दिलं जात नाही. तिच्यावरती जर बलात्कार झाला, तिच्यावरती जर अन्याय झाला, तर हा त्या जातीवरती अन्याय असतो. आज आपण महाराष्ट्रामध्ये आपण असे बघतोय, की राजकीयच प्रकरणं आहेत ती. मला खरं तर त्या विषयावरती मी बोलायचं टाळते. पण आज ह्या अशा परिस्थितीमध्ये आपण आहोत, की एखाद्या त्याच जाती धर्मातील राजकारणी पुरुषाचा, त्याच जाती धर्मातील एखाद्या मुली किंवा स्त्रीशी जर प्रेमसंबंध असतील किंवा काही आणखीन इतर त्यांचे संबंध असतील आणि त्यातनं पुढे काही ही प्रकरणं वाढली, तर तिथे हे झाकून नेलं जातं. पण एखाद्या वेगळ्याच समाज किंवा धर्माची ती स्त्री किंवा तो पुरुष असेल, तर त्याचं राजकारण केलं जातं. त्याचं भांडवल केलं जातं.
आज त्या कुटुंबाची परिस्थिती काय आहे, त्या कुटुंबाची मानसिकता काय आहे, त्यांना काय वाटत असेल, आपण याचा कुणीच विचार करत नाही. एक विषय आपल्याला स्त्रीच्या इभ्रतीचा चघळायला मिळालाय म्हणून आपण तो चघळत असतो. परिवर्तनवादी आपण जेव्हा समाज म्हणतो, आपण महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा म्हणतो. पण आज हे विचार कुठे आहेत? हे विचार रुजणं गरजेचं आहे. आपण नुसतं बोलून चालणार नाही, तर आपले हे विचार कृतीमध्ये उतरणं फार गरजेचं आहे. आपल्या महामानवांनी आपल्याला अनेक मार्ग दाखवलेले आहेत. पण हे मार्ग जोपर्यंत आपण त्याच्यावरती विचार करत नाहीत, आपल्याला प्रश्न पडत नाहीत, तोपर्यंत त्याचं उत्तर आपल्याला सापडेल की नाही ही शंकाच आहे. आणि प्रश्न पडणं हा जिवंतपणाचं हे लक्षण आहेच, पण परिवर्तनाचं सुद्धा लक्षण आहे. आपल्याला जर प्रश्नाला उत्तराच्या ऐवजी जर प्रश्नच आणखीन आपल्याला निर्माण झाले, तर निश्चितच हा फार चांगला योग्य मार्ग असेल, की परिवर्तन घडण्यासाठी, समाज समृद्ध होण्यासाठी स्त्रिया, महिला, पुरुष ही समानता जी आपण म्हणतोय, ही समानता कुठेतरी जर निर्माण करायची असेल, एक असा समाज, एक असं राज्य आपल्याला जर निर्माण करायचं असेल, की जिथे परिवर्तनाचे, मानवतेचे विचार असतील, तर आपल्याला निश्चितच ह्या मार्गाने आपल्याला गेलं पाहिजे, जाणं अपेक्षित आहे. आणि पुढे स्त्रिया ज्या खऱ्या अर्थानं आपण म्हणतो, की सहभाग असून सुद्धा त्यांच्या परिस्थितीमध्ये बदल नाही, तर हा बदल कुठेतरी होईल. कारण जागतिक पातळीवरती जर आपण बघितलं, तर समाज सुधारायचा आपल्याला असेल, आपल्याला कुटुंब सुधारायचं असेल, तर कुठेतरी आपल्याला स्त्रियांना त्यांचा स्थान, त्यांचा सन्मान हा त्यांना मिळवून देणं किंवा मिळणं हा गरजेचा आणि अपेक्षित आहे. आपल्याकडे समाजकारण करत असताना किंवा राजकारण करत असताना, नोकरी करत असताना, व्यवसाय करत असताना अनेक क्षेत्रांमध्ये महिलांना अनेक अडचणी येत असतात. ह्या सुद्धा जर दूर करायच्या असतील, तर आपल्याला कुठेतरी ती स्त्री फक्त एक निसर्गानं तिला एक ते शरीर दिलं आहे. स्त्री म्हणून ती आहे. म्हणून आपण त्याच्याकडे न बघता ती एक माणूस आहे, मानव आहे, ह्या दृष्टिकोनातनं आपण बघायला शिकलं पाहिजे. जेव्हा काहीच होत नाही, तेव्हा कुठेतरी त्या स्त्रीच्या स्त्रीत्वाचा गैरफायदा घेतला जातो. स्त्रीला कुणाचीही बरोबरी करून तिचं स्त्रीत्व सिद्ध करायचं नाही. स्त्रीला तिचं जे कर्तृत्व आहे, तिचं जे अस्तित्व आहे, हे तिला तिचं कुठेतरी एक निर्माण करायचं आहे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं, की आपण सर्व क्षेत्रामध्ये तिचं स्वागत केलं पाहिजे. तिला आपण एक मानव म्हणून तिला तो सन्मान देणं गरजेचं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जो संदेश आपल्याला त्यांच्या जीवनातनं दिलेला आहे, की परस्त्री ही मातेसमान असते, हा मंत्र आपण कुठेतरी अ, अवलंबवला पाहिजे. आपल्यामध्ये आपण तो कृतीमध्ये उतरवला पाहिजे. आणि ह्या महामानवांच्या साक्षीने, जिजाऊंच्या, सावित्रीबाईंच्या साक्षीने अ, सर्व ज्या वीरांगना आहेत, अहिल्याबाई आहेत, माता रमाई आहेत, ह्या सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने स्त्रियांना आणि महिलांना सुद्धा एक विशिष्ट मार्ग दाखवून दिलेला आहे. प्रत्येकीने आपण जर त्यांच्या जीवनातून एक जरी उद्देश आपण त्यांची एक जरी शिकवण आपण आत्मसात करू शकलो, तर निश्चितच मला असं वाटतं, की हा समाज एक समृद्ध समाज, जो बौद्धांना अपेक्षित होता तो समाज निर्माण होईल आणि ह्या समाज निर्मितीमध्ये मानवता हाच सर्वात मोठा धर्म असेल. आणि याच्यामध्ये कुठलाही भेदाभेद नसेल, याच्यामध्ये सर्व समान असतील आणि ह्या पद्धतीने वाटचाल करण्यासाठी आपण प्रयत्नशील निश्चितच राहूयात. अनेक बाबी असतात, अनेक गोष्टी असतात ज्या मांडायच्या, बोलायच्या असतात, पण वेळेच्या अभावामुळे त्या कधी-कधी शक्य होत नाहीत. पण आमच्या ह्या सत्रामधनं, ह्या शृंखलेमधनं आम्ही निश्चितच प्रबोधन, परिवर्तन, वैचारिक आपल्यापर्यंत जो वारसा आहे आपला हा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पुढेही करत राहू. आपण आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवावा अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय भारत.